मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी, शिक्षण मंत्र्यांची शिष्टाई सफल, अखेर शिक्षकांना दिलासा देणारी भूमिका शासनाने घेतली आहे. अनेक वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट देणे बंधनकारक करण्याची बाब ऐरणीवर आली होती. त्याची त्वरित दखल शासनाने आज घेतली. शिक्षक संघटनांच्या बरोबर झालेल्या बैठकीमध्ये अनेक वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट देणे बंधनकारक करण्याची बाब ऐरणीवर आली होती. ही अट रद्द न केल्यास 4 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला होता. तसेच या प्रकरणी तामिळनाडू सूत्र अंमलात आणण्याची सूचना महाराष्ट्र शासनास करण्यात आली होती. या वयात आम्ही पात्रता परीक्षा कशी देणार असा या ज्येष्ठ शिक्षकांचा सवाल होता. त्याची त्वरित दखल शासनाने आज घेतली. शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांनी संघटनेच्या भावना लक्षात घेऊन सर्व संघटना प्रतिनिधींची बैठक आज नागपूर येथे बोलावण्यात आली होती. परीक्षेबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली याचा आनंद आहे. आम्ही परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केली होती. ती मान्य झाली. शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सुरुवातीलाच हे स्पष्ट केले की या विषयावर मुख्यमंत्र्यांशी प्रथम चर्चा केली आहे, म्हणून ही शासनाची भूमिका आहे. राज्य शासनातर्फे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका लवकरच दाखल केल्या जाईल. त्याची प्रक्रिया सुरू करणार. हे होईपर्यंत राज्यातील पूर परिस्थिती पाहता मोर्चा काढू नये असे आवाहन मंत्री महोदयांनी केल्याची माहिती शिक्षक संघटनांच्या विविध पदाधिकाऱ्यांनी लोकसत्ताला बोलताना दिली आहे. शिक्षण राज्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर शिक्षक संघटनांची सभा झाली. त्यात 18 ऑक्टोबर पर्यंतची मुदत शासनास देण्याचा निर्णय झाला. या कालावधीत हालचाल न झाल्यास पुढे राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी घेतला. 4 ऑक्टोबरचा मोर्चा पण स्थगित करण्यात आला आहे. ज्येष्ठ शिक्षकांना टेट बंधनकारक करू नये म्हणून तामिळनाडू सरकार न्यायालयात गेले. तीच भूमिका महाराष्ट्र शासनाने घ्यावी असे राज्यातील शिक्षक नेत्यांनी स्पष्ट केले होते. त्याचाच आज मंत्री डॉक्टर भोयर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत 15 मार्चच्या संच मान्यता शासन निर्णयात दुरुस्ती करण्याबाबत सहमती मिळाली. तसेच शिक्षण सेवक अनुकंपा BLO अन्य विषयावरही सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.